जे 7-8 महिन्यापासून जे गढूळ वातावरण, अनेक माफिया या भागामध्ये निर्माण झालेत, जनतेला खूप त्रास होत आहे. जनता तक्रार घेण्याकरिता गेल्यानंतर तक्रार घेतल्या जात नाही. अनेकदा आमच्याकडे निवेदन येतात, फोन उचलत नाही. आता हे जुन्या इमारतीचं झालं. जे पालकमंत्री आहेत त्यांच्या शुभ हस्ते आता या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. याच्या अगोदर कोण केलं, काय केलं आम्हाला माहित नाही. एखादा इंग्रजांचा अधिकारी आला असेल, त्यांची भूमिका त्यावेळेची तेच होती, लोकांना त्रास देणे. तीच भूमिका आमच्या पोलीस विभागाच्या माध्यमातून जर असेल तर ही शोकांतिका आहे. काल परवा एक कांड आर्वी शहरामध्ये घडला. आमचा नगरसेवक संजय थोरात सभापती आहे, 10-12 वेळ फोन केला, आखरी मुंबईला फोन करायला लागला. तेव्हा कुठं सौरभजी थोडं लक्ष द्या, म्हणजे आमचं नाव, जनता तुमचं नाव खराब करणार आहे, तुमच्या पोलीस स्टेशनचं नाव खराब करणार आहे. आता थोडंसं टोचण्या द्या, टोचण्या नाही तर पुराणी आणा. अगोदरला कालखंड जो होता तो विसर्जित करा. आता नव्यानं आर्वी शहरातील पूर्ण जनतेला न्याय मिळवण्याच्या दृष्टीनं फोनवर एक स्पेशल माणूस ठेवा. फोन उचलत नाही सर्वांनाच माहिती आहे. त्या दिवशी तुम्ही फोन उचलला असता, 2 तास चाललो आहे आर्वी शहरामध्ये, 2 तासामध्ये एक पोलीस त्या ठिकाणी आला नाही. 2 तासामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हजर असते तर एकही जीव गेला नसता, 2 जीव गेले. ते गरीब आहे बिचारे, आणि 3-4 लोक जखमी झालेत. कोणाच्या नड्ड्या पिचकून राहिले, कोणावर झोडपं टाकून राहिले. काय पद्धती आहे? आता 302 तुम्ही आमच्यावर करतात, 302 तुमच्यावर केला पाहिजे खरी तर. ठाणेदार आणि डीवायएसपी या दोघांवरही 302 दाखल केला पाहिजे. कारण का 2 म्हातारे जे शेतकरी आहे ते बळी पडले, ते मरण पावले. तुम्ही गेले असते तिथं 2-4 पोलीस, ही घटना घडली नसती. आणि ह्या पुढे सुद्धा ही घटना झाली पाहिजे. काय काय सुरू आहे आर्वी शहरात? ठाणेदार आले तेव्हापासून वेश्याचा धंदा या ठिकाणी सुरू आहे. वेश्यालय कितीकच वेळ आम्ही फोन करतो, जोडपे आहे म्हणते. ते जोडपे कुठून आले, जोडपे काय आले? अहो जाणं मारायला करा ना सालीचे बंद हॉटेल. या पद्धतीने नाही चालत असेल तर 3-4 हॉटेल त्याच कामी आहे. गरिबांच्या पोरी ज्या शिक्षणासाठी या गावात येतात त्या मुलींचा जीव धोक्यात आहे. अनेक प्रसंग झाले आहे, आम्ही फोन करतो आहे, कोणीही तिथं जात नाही. काय मलिदा घेतं काय? काय आहे काय? मग पैसे घेऊन बिबीत तुम्ही धंदे चालू केलेत. नवीन नवीन दारूचे अड्डे या पुलगाव रस्त्यावर जा. बार सुरू केले, बार मस्त, टेबल खुर्च्या, मटण चालू, दारू पिणं चालू. काय चालू आहे? कधी सुधारणा करणार? आमची तळमळ आहे. कारण का लोक आम्हाला बोलतात, भाऊ त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये वेश्यालय चालू आहे, जवान जवान पोरी जातात, जवान जवान पोरं त्याच ठिकाणी राहतात. ही शोकांतिका आहे, धिक्कार आहे आमचा. या पद्धतीनं जर पोलीस विभाग आर्वी शहराच्या नागरिकांचं संरक्षण करत नसल, शेतकऱ्यांच्या मुलीचं संरक्षण करत नसल, तर प्रत्येक हॉटेल ज्या रस्त्यावरले जे आहे 2-2 पोलीस लावा तिथं. तरच या ठिकाणी हा बंदोबस्त होऊ शकते. नाही तर लेच्या पेच्यासारखे जर हे धंदे सुरू राहिले आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर संरक्षण देत असाल तर आमचा धिक्कार. या पद्धतीनं जर हे वातावरण चालत असाल तर आम्ही खपून येणार नाही. आम्ही जीवावर उद्धार होऊन काम करू. तरी हे कार्य तुम्ही ताबडतोब उद्याच्या उद्या प्रत्येक हॉटेलमध्ये जे रस्त्यावरले हॉटेल आहे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज करा आणि विविध ठिकाणी
एमडी आम्ही ऐकलं होतं, कधी ऐकलं नाही. याही गावात एमडीचे कारखाने आहे. म्हणजे कारंजातली एमडी इथं आली, घराघरात पोहोचून राहिले. दारूनं या नशेनं कितीकच मेले असेल त्याची यादी करा. प्रत्येक वार्डाचा कसब्यामध्ये फक्त 2 शिल्लक राहिले आता, 2 सगळे मेले. आम्ही घराघरापर्यंत जातो, आपल्यापर्यंत लोक येतात. भाऊ असं झालं तर तकलीफ आम्हाला आहे, तुम्हाला नाही आहे. आणि त्या भावनेतून थोडं दक्ष राहा. दक्ष राहिल्याशिवाय आर्वीचा विकास, सर्वांगीण विकास जे आम्ही हाती घेतलेला आहे तो विकास साध्य करेल, तो भागच नाही आहे. परंतु ही जनता जनार्दन जी आज एखादा बळी जात असताना आपण जर येत नसाल, फुकटचे बळी चालले याची थोडीशी ठेवा, बाकी नका. आणि या लोकांना आधार द्या. एवढं आजच्या प्रसंगी बोलतो आणि इथेच थांबतो. वेश्यालय पहिले बंद करा. कोण होय तो हॉटेलवाला, काय बोळा साल्याले मारा तिथं, घराचा बंदोबस्त. अनेकदा आम्ही केल्यानंतर कोणी जात नाही तिथं. आर्वी काय म्हणजे काय समजलं काय तुम्ही? आर्वीला संतांची भूमी आहे. संतांचे विचार घराघरापर्यंत पोहोचलेले आहे. त्या भावनेतूनच तुम्ही सुद्धा दक्ष राहून हे विविध आहे, धंदे आहे, नवीन नवीन जे तुमचे धंदे खोललेले दारूचे अड्डे, जा तिथं. जिकडे तिकडे तुमच्या सट्टाचे धंदे, माग कितीकच अंदर झाले, मेले, अंदर झाले, मेले. कोणाकोणाला मारलं तुम्हालाही माहित आहे. विहिरीत टाकलं. हे दारूचाच प्रकार आहे. दारुडेच होते ते, सट्टेवाले होय, ते दारूवाले होय. यांच्यावर थोडं नियंत्रण करा. संरक्षण करणं हे तुमचं गरजेचं काम आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची संकल्पना आहे, हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. आणि या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ज्यांच्या हाती हा विभाग आहे, त्यांचं हे ध्येय आहे. सुखा समाधानानं हा देशातील, या राज्यातील सामान्य माणूस राहिला पाहिजे, ही भावना जर आहे आणि तुमची भावना त्याच्या उलट जर चालत असेल तर हे बरोबर नाही आहे. तुमच्या या पद्धतीचा मी धिक्कार करतो आणि या 2 शब्द माझे बंद करतो. जय हिंद, जय विदर्भ.